छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य गाथेचा गौरव करणारा शिवशस्त्र शौर्य गाथा हा उपक्रम केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता तो जनतेचा लोकोत्सव म्हणून साजरा केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले। राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे आज या उपक्रमाअंतर्गत लंडन येथून आणलेल्या ऐतिहासिक वाघ नखांसह मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री शेलार यांच्या हस्ते झाले। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष उपस्थित राहून संयुक्तरित्या उद्घाटन सोहळा पार पडला। हे प्रदर्शन तब्बल 8 महिने सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे। या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग तसेच संरक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जनमानसात पोहोचविण्याचा संकल्प असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने आणलेली वाघ नखे म्हणजे महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची जिवंत साक्ष आहे। या प्रदर्शनातून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी आणि छत्रपतींचा आदर्श अंगीकारावा असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात दांडपट्टा, ढाली, तलवारी, भाले, बर्चे आणि वाघ नखे अशी तब्बल 235 शिवकालीन शस्त्रे पाहता येणार आहेत। या प्रसंगी खासदार शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते।